नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची नवीन केवायसी पद्धत आलेली आहे. ज्या महिलांचे वडील हयात नसतील, पती हयात नसतील किंवा ज्या महिला घटस्फोटित आहेत त्यांच्यासाठी हा अपडेट आलेला आहे. त्यांनी ही केवायसी लवकरात लवकर करून घ्यायची आहे. ज्या महिलांची केवायसी करताना काही फॉर्म चुकले असतील त्यांना एडिट हा ऑप्शन आलेला आहे. तर आपण ही केवायसी कशा पद्धतीने करायची हे 2 मिनिटात आपल्या मोबाईल मधून जाणून घेऊया. सगळ्यात आधी लाडकी बहीण .महाराष्ट्र.gov.in या वेबसाईटवर क्लिक करायचे आहे. त्यानंतर असा पॉपअप येईल. त्यानंतर खाली येथे क्लिक करायचे, ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे. यानंतर यामध्ये लाभार्थी आधार क्रमांक कॅप्चा टाकून मी सहमत आहे हा ऑप्शन क्लिक करून OTP पाठवा ह्या ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे. त्यानंतर या ठिकाणी OTP टाकून सबमिट करायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी विवाहित आणि अविवाहित असे 2 पर्याय दिसतील. विवाहित पर्यायावरती क्लिक केल्याच्या नंतर पती हयात आहे, पतीचे निधन झाले आणि घटस्फोटित असे 3 पर्याय दिसतील. 3 पर्यायापैकी एक पर्याय निवडायचा आहे. पती हयात आहे हा पर्याय क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी पतीचा आधार क्रमांक टाकायचा आहे. कॅप्चा फिल करून मी सहमत आहे हा पर्याय निवडायचा आहे. या ठिकाणी आपल्याला जातीचा प्रवर्ग निवडायचा आहे. त्यानंतर नाही या पर्यायावरती क्लिक केल्याच्या नंतर उपरोक्त AB देण्यात आलेली माहिती खरी असून हा पर्याय निवडून सबमिट करायचा आहे. पतीचे निधन झाले असल्यास या ठिकाणी जात प्रवर्ग निवडायचा आहे. त्यानंतर खाली माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित सदस्य सरकारी राज्य सरकारच्या स्थानिक संस्थांमध्ये कार्यरत नाहीत नाही करून त्यानंतर माझे पती हयात नसून पतीच्या मृत्यू दाखल्याची सत्यप्रत संबंधित जवळच्या अंगणवाडी सेविका यांच्याकडे दिनांक 31/12/2025 पर्यंत जमा करेल हा पर्याय क्लिक करून उपरोक्त माहिती क्लिक करून सबमिट करायचा आहे. घटस्फोटित महिला असेल तर या ठिकाणी जात प्रवर्ग निवडून दोन्ही पर्याय नो करून खाली माझा घटस्फोट झाला असून सत्यप्रत न्यायालयाचे अंगणवाडी सेविकाकडे जमा करेल हा पर्याय निवडून खाली AB फॉर्मवर क्लिक करून सबमिट करायचा आहे. अशा प्रकारे आपली KYC पूर्ण होईल.